झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे. त्यामुळे जवळजवळ देवेंद्र फडणवीस आता उद्या शपथविधी घेणार, मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे. आपल्यासोबत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत. शिरसाट साहेब, काय सांगाल? देवेंद्र फडणवीसांची आज त्यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी एक मताने निवड केली. त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्याचा आम्हालाही आनंद आहे. प्रोसिजर जरी उशिरा झाली असली तरी एक चांगला नेता महाराष्ट्राला मिळतोय याचं आम्हाला समाधान आहे. दुपारी 3:30 वाजता हे सर्व नेतेगण शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा हे राजभवनावर जाणार आहेत. तिथं बहुमताचं जी काही आमची संख्या आहे त्या संख्याबळ तिथं सबमिट करणार आहेत आणि त्यानंतर प्रेस होणार आहे. हे एकंदरीत सर्व प्रोग्राम आज ठरलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस निश्चित झाल्याची एक संकेत या माध्यमातून मिळत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील. आता चांगलं रेकॉर्ड चांगलं आहे ना, त्यांनी केलेली कामं पण चांगली आहेत आणि त्यांचा स्वभाव पाहता ते सर्वांना सांभाळून घेऊन एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतील एवढं मात्र निश्चित आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला यात कुठे खंत वाटते का? कारण तुम्ही सगळ्या आमदारांनी शिंदे गटांच्या एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून मोठा आग्रह धरला होता, मात्र ते आता होत नाही आहे. फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. खंत तर वाटणारच ना. पक्षाचा आपला नेता मुख्यमंत्री झाला असता तर ते आनंद आणखीन वेगळा असता. परंतु आता त्यांचं संख्याबळ आहे आणि त्यामुळं हा जो काही निर्णय ते सामूहिक पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि त्याचबरोबर वरिष्ठ नेते मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब यांनी घेतल्यामुळं आता काही खंत जरी केली तर जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे आणि त्याबद्दलचं कोणतेही आमच्यामध्ये असा नाराजगीचा सूर आता नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जी 2 नंबरसाठी तुमच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती, गृहमंत्रीपद मिळावं एकनाथ शिंदेंना, यासाठीही तुमचा आग्रह राहिलेला आहे. त्या संदर्भात काय झालेला आहे? त्या बाबतीतला आग्रह काय सांगतोय तुमचा, त्याबद्दल काय सांगा? नाही, आज संध्याकाळी ह्या खात्यांबद्दल खातेवाटप जे होणार आहे, कोणत्या पक्षाला कोणतं खातं, किती खाते आणि मंत्रिमंडळामध्ये किती लोकांचा समावेश, या सर्व गोष्टीचा आज संध्याकाळी निर्णय लागेल. म्हणून आता त्या खात्याबद्दलचं भाष्य करणं योग्य होणार नाही. संध्याकाळी ह्या निश्चितच या तिन्ही नेत्यांची एक बैठक जरूर होईल आणि त्या बैठकीमध्ये हे लोक तो एक निर्णय घेतील आणि तो आम्हाला सांगितलं जाईल. पण जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार गृहमंत्रीपद जे आहे ते एकनाथ शिंदेंना मिळणार नाही, ते भाजप स्वतःकडेच ठेवणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. नाही, तुमची माहिती तशी, आमची माहिती आम्हाला मिळणार अशी आहे. म्हणून ही सगळं माहितीचे अधिकार किंवा गृहमंत्रीपद हे एकनाथ शिंदेंना मिळणार अशी तुमची माहिती आहे? अशी माहिती आम्हाला आहे ना. आणि म्हणून याच्यावर आता सूत्रानुसार जे बोलण्यापेक्षा अधिकृतपणे आपण संध्याकाळी बोलू. हे अधिकृत सांगता तुम्ही की गृहमंत्रीपद एकनाथ शिंदेंना? नाही, हे अधिकृतपणे संध्याकाळी माहीत पडेल. आता त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. संध्याकाळी कुणाकुणाची कुठे कशी बैठक होणार आहे आणि काय निर्णय होणार आहेत त्या बाबतीतचा आता पत्रकार परिषद झाल्यानंतर, दुपारी जी पत्रकार परिषद तिन्ही नेत्यांची आहे ते झाल्यानंतर तेच सांगतील केव्हा बैठक आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हा जो विषय आहे तो एका बाजूला, मात्र दुसऱ्या बाजूला अनेकांना मंत्रिपद हवेत, ज्यामध्ये तुम्ही सुद्धा रांगेत आहेत किंवा इतर अनेक आमदारांची इच्छा आहे की आपल्याला मंत्रिपद मिळावे. तर त्या मंत्रिपदाचं कधीपर्यंत स्पष्ट होईल? आणि उद्या संध्याकाळी शपथविधीच्या वेळेला सगळे मंत्री मिळून शपथ घेणार आहेत की फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार? सर्व बाबीचा निर्णय हा आज रात्री लागेल. कुणाला मंत्रिपद द्यायचं आहे, कोण मंत्रिमंडळात असणार आहे, किती मंत्री शपथ घेणार आहेत, त्याच्याबद्दलच्या सगळ्या सूचना आज संध्याकाळी किंवा मध्यरात्री या सर्वांना दिल्या जातील आणि त्याची चर्चा ही 3 नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतरच होणार आहे. म्हणून आत्ता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाचं चित्र कसं असेल? चांगलं असेल, प्रगतिशील असेल. आम्ही जे महाराष्ट्र ज्या गतीने आता एकनाथ शिंदे साहेबांनी पुढं नेलेलं आहे त्याला आणखीन गती देण्याचा ते प्रयत्न करतील. ज्या काही अनेक अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न होईल. निश्चित महाराष्ट्राची घौडदौड हे केंद्र शासनाच्या सहकार्याने पुढे जाईल आणि महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरचा आजही आहे, उद्याही राहील. तर हे होते संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्र उद्या हे 1 नंबरला असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.